म्हणजे छेडा नावाचा प्रकार आहे. छेडा म्हणजे काय असतं की एक लहान मुलाचं प्रेत असतं आणि तो बांधून देतात. एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीकडे तो आहे. पण आता हा माणूस ज्याला माहिती आहे की आपण आता मरणार आहे, आपलं सगळे तर मेलेत, आता आपणच मरणार आहे, पण त्याची वृत्ती कशी आहे तर नीच आहे. त्याला काय करायचंय, त्याचा जो चुलत भाऊ आहे गावामध्ये त्याला संपवायचा आहे. तर मग तो काय करतो, त्याची एक सून आहे, तिला फार पैशाची हे भूक आहे. तो तिला बोलवतो, तिला सांगतो की हे माझ्या घरातला देव आहे, पण हा देव आता ह्याचं कसं विसर्जन करायचं, हा तुझ्या घरी घेऊन जा, तू ह्याला जे जे मागशील ते तर तुला दे. तो तिच्या ताब्यात देतो ते की आजपासून तुझा मालक हा. जुन्या मालकाला मारतो, त्याच्या सगळ्या कुटुंबाचा नाश करून टाकतो, घरदार सगळं जाळून टाकतो, सगळं हे करतो आणि त्याच्याकडचा पैसा हिच्याकडे आणून देतो. पैसे तिला मिळत जातात, पण तिच्या घरातला एक 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 माणूस मरत जातो. असं करता करता वेळ अशी येते की ती घरामध्ये एकटीच राहिलेली, म्हणजे नवरा, 2 मुलं आणि आता मुलांवरती आलेलं असतं तिच्या. सो मग कुठंतरी त्याचा नवऱ्याला ते कळतं की हिने असा काहीतरी आपल्या बायकोनी माती खाल्ली आहे. मग त्याला सोडायला तो एक ठिकाणी जातो, तिथं त्याला एक जण भेटतो, त्यातनं तो त्याची सुटका करतो. ती शक्ती तुमचा गुलाम होताना आनंदाने होत नाही, कुणी गुलाम होताना कुणाचा आनंदाने होत नाही. आणि ज्या अर्थी बळजबरीने बांधायच्या अर्थी, त्या अर्थी संधी मिळाल्यानंतर ती तुम्हाला फिरून वार करणारच आहे तुमच्यावरती.